विठ्ठला विठ्ठला दमला असशील ना व? हर 28 उग रात्रंदिवस इथे उभा असतोस, आमची काळजी वाहतोस, आम्हासनी जपतोस आणि आम्ही तुझ्याकडे सारखं काही ना काहीतरी मागित असतो. पण आज नाही तुझ्याकडे काही मागाय नाही आलो, खडसावून विचाराय आलो. वय खरंय, अगदी खरंय, तुझे ऐकलंस ते. माझा अधिकार आहे. तूच माझा मायबाप आणि तूच सखा आहेस. सारं मनीचं गुज तूच पाशी, सारा राग, सारी माया, सारी काळजी तुझ्या ठाई. कसं आहे, एक ना एक दिवस तुझ्या पाशीच तर यायचंय. काय म्हणालस? एवढी घाई कशा पाहिजे? तुला नाही कळायचं र, भेटीची आस काय असते ते. हे अनुभवायचं असेल ना तर तुला भक्ताचा जन्म घ्यावा लागेल. विठ्ठला, तुझ्या समोर वाढलेलं हे नैवेद्याचं ताट रित झालं का? नाही ना. आम्ही येड्यासारखं दिसत 10 वेळा येऊन पाहतो तरी तू जेवित नाहीस. स्वतःच्या हातानं 2 घास भरवावे म्हटलं तरी तू समोर मांडी घालून बसत नाहीस. नुसता कमरेवर हात ठेवून उभा राहतोस, माझ्या भोवती आणि मनाच्या आत बसतोस, पण सामोरी मात्र दिसत नाहीस. मग तुझ्या भेटीची आस जीव कासावीस करते रे. विठ्ठला, एकदा तरी ये आणि दर्शन दे रे. सख्या विठ्ठला, एकदा तरी ये आणि दर्शन दे. किती अंत पाशील रे तुझ्या भक्ताचा, किती अंत पाशील रे तुझ्या भक्ताचा. विठ्ठला.